पण काय हे थेट मंत्रालयात दलाली? अहो तसं पाहिलं तर मंत्रालयात काय चालतं, कशी कामं होतात हे उभ्या महाराष्ट्राला चांगलं माहीत आहे। मित्रहो नमस्कार। मंत्रालयामधले फिक्सर आणि दलालांना यापुढे मंत्र्यांच्या ओएसडी आणि स्वीय सहाय्यक म्हणून स्थान नसणार आहे असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं। अहो बरीच खळबळ उडाली, बरीच चर्चा देखील झाली। मंत्र्यांचे ओएसडी आणि स्वीय सहाय्यक ठरवण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचाच आहे असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी 16 नावं या यादीतून वगळल्यामुळे मंत्रालयात आणि राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा सुरू झाली, म्हणजे अजूनही आहे। मंत्रालयातील ओएसडी मंत्र्यांचे पीए मोठ्या प्रमाणात आर्थिक दलाली करतात असे आरोप तर होतच आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा दलालांना चाप लावण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेतच। त्यामुळं दलाल अधिकाऱ्यांचे धाबे तर दणाणले आहेतच, पण हे दलाल नक्की कोणासाठी कोणाची दलाली करीत होते किंवा करीत असतात याची माहिती सुद्धा जनतेला मिळणं हे तितकंच आवश्यक आहे। अहो असले दलाल अधिकारी यावेळी मंत्र्यांच्या जवळ असणार नाहीत, नव्हे त्यांना मंजुरीच दिली जाणार नाही अशा स्पष्ट शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खडसावलंय। आलेल्या यादीपैकी अशा 16 दलाल अधिकाऱ्यांना त्यांनी नकारही दिला, त्यांच्या नावाला कात्री लावून टाकली। साहजिकच फडणवीस यांच्या या निर्णयामुळे काही दलाल मित्र जे आहेत त्या मित्रांचीही आता पंचायत झाली असणार। पण काय हे थेट मंत्रालयात दलाली? अहो तसं पाहिलं तर मंत्रालयात काय चालतं, कशी कामं होतात हे उभ्या महाराष्ट्राला चांगलं माहीत आहे। पण कोणाची नावं घेणार आणि कोण घेणार? देणेवाला खुश लेनेवाला खुश, म्हणजे तेरी भी चूप मेरी भी चूप। आणि समजा तिसरे कोणी आरोप केले तर ते पुरावे कुठून आणणार आणि मग त्याच्यावर विश्वास तरी कोण ठेवणार? कायदेशीर कारवाई करायची म्हटलं तर ती कशाच्या आधारावर? पण आता बघा, अजित पवार यांच्या पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी मोठा भांडाफोड केलेला आहे। त्यांच्या काही मंत्र्यांची नावेच अमोल मिटकरी यांनी सांगून टाकली आहेत। त्यामुळं आता बरीच चर्चा देखील सुरू झाली। अहो कालच शिवसेना शिंदे गटाचे माजी मंत्री संदीपान भुमरे यांच्या ओएसडीवर गंभीर आरोप केल्यानंतर आता अमोल मिटकरी यांनी आणखी 3 मंत्र्यांची नावं घेतली आहेत। या मंत्र्यांच्या ओएसडी कडून देखील आपणास असाच त्रास झाला होता असे मिटकरी यांनी म्हटलं, तर माजी मंत्री अब्दुल सत्तार यांचे ओएसडी विवेक मोगल यांचं नाव घेत त्यांनी गंभीर आरोप केले। काल राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी तत्कालीन रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे यांच्या ओएसडीच्या संदर्भात मोठा गौप्यस्फोट केला। 5 कोटींच्या एका कामासाठी आपल्याला भुमरेंच्या खात्यातील एका ओएसडीने 5 लाखाची मागणी केल्याचा खळबळजनक आरोप मिटकरी यांनी केला होता। या आरोपावर काहीही बोलायला संदीपान भुमरे यांनी मात्र नकार दिलेला आहे। दरम्यान आज आमदार अमोल मिटकरी यांनी काही नवे गौप्यस्फोट केले आहेत। महाविकास आघाडी आणि एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळामध्ये मंत्री असलेल्या संदीपान भुमरे यांच्यासोबतच तत्कालीन आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत, पाटबंधारे मंत्री संजय राठोड आणि कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या ओएसडी संदर्भातही असाच अनुभव आल्याचा दावा त्यांनी केला। यामुळे यातील अब्दुल सत्तार, तानाजी सावंत हे आज मंत्रिमंडळामध्ये नाहीत, त्याच कारणामुळे असं ते म्हणाले आहेत। माजी मंत्री संदीपान भुमरे यांच्या संबंधित ओएसडीचं नाव घेणं मात्र आमदार मिटकरी यांनी टाळलं। आता का टाळलं त्यांना माहीत, पण कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचे ओएसडी विवेक मोगल यांच्यावर आमदार अमोल मिटकरी यांनी गंभीर आरोप केलेले आहेत। अकोल्याच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर नेमलेल्या राज्यपाल नियुक्त नावामध्ये मोगल यांनी आर्थिक व्यवहार केल्याचा गंभीर आरोप मिटकरी यांनी केला। मोगल यांनी विदर्भाच्या विद्यापीठावर विदर्भाबाहेरचे प्रतिनिधी नेमल्याचा आरोप केलेला आहे त्यांनी हा। त्याचबरोबर मंत्री संजय राठोड, म्हणजे माजी मंत्री तानाजी सावंत, अब्दुल सत्तार आणि संदीपान भुमरे यांच्या खात्यातील ओएसडी आणि इतर लोकांचे अनुभवही चांगले नाहीत याचा पुनरुच्चार त्यांनी केला। दरम्यान बघा, आपल्या मतदारसंघामध्ये हजारो कोटीची विकास कामं केल्याचा दावा करणाऱ्या आमदारांना हा निधी कसा मिळतो हेही एकदा विचारा असा टोला मिटकरी यांनी लगावलेला आहे। आता एवढे सगळे आरोप जाहीर झाल्यावर या सगळ्या कथित गैरप्रकाराची चौकशी होणार का हो? मंत्र्यांचे हे अधिकारी मोठ्या रकमा घेऊन त्या पैशाचं पुढं काय करत होते?
कोणाकोणाला हे पैसे पोहोचवले जात होते, हे प्रश्न तर आपोआप उभे राहतात ना. मग याची चौकशी करणार कोण? की चौकशी होणार आहे का याची? की 4 दिवस यावर फक्त चर्चा होणार, खळबळ होणार, आरोप प्रत्यारोप होणार, खुलासे होणार आणि पुन्हा सगळं काही शांत होणार? बघू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता काय करतात पाहूया. आज मात्र अमोल मिटकरी यांनी राजकीय वर्तुळामध्ये प्रचंड खळबळ उडवून दिलेली आहे. आणि पुन्हा एक नवीन प्रश्न असा उभा राहतो की अमोल मिटकरी यांनी जी काही 2-3 मंत्र्याची 4 मंत्र्याची नावं घेतली असली तरीही आणखी किती मंत्रालयामध्ये कुठले कुठले OSD PA हेच धंदे करतात हे देखील बाहेर येणं आवश्यक आहे मित्रांनो. पाहूया फडणवीस साहेब, नाही म्हणजे आता एवढं काही झालं म्हटल्यानंतर फडणवीस साहेब यावर काहीतरी बोलतील, माहीत नाही बोलतील न बोलतील, आपण पाहूया तर खरं. आणि हो, तोपर्यंत आपण आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा तर आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.